नमस्कार फ्रेंड्स. तर आज आहे बैलपोळा. तर आज म्हटलं तुमच्याबरोबर जुन्या आठवणी शेअर कराव्या म्हणून म्हटलं एक व्हिडिओ बनवावा. तर आमच्या घरी पण बैल होती पप्पांची. पप्पांनी लहानपणापासून सांभाळलेली पिल्लं होती तेव्हापासून. भारी होती. त्यांचं नाव होतं सुबन आणि चैन्या. पप्पा रानात घेऊन जायचे त्यांना कामाला, अवथानायला. दुसऱ्यांच्या रानात पण न्यायचे. त्याच्यावरच आमचं घर चालायचं. मग परत दिवस बदलले. मस्त परिस्थिती सुधारली. मग परिस्थिती सुधारल्यावर मग लोक म्हणायला लागली बैल विकून टाका. पण पप्पांनी बैल नाही विकली. म्हटले ज्या बैलाच्या जोरावर आपण एवढे मोठे झालो तर ती बैल आता कशाला विकायची, बसून सांभाळायची. तर आमच्या पप्पांनी ती बैल म्हातारपणापर्यंत बसून सांभाळली. दोन्ही पण बैल घरीच ठेवली. तर आम्ही पण त्यांना सांभाळायचो. आम्ही 5वी-6वीला असेल, म्हणजे मोठं झालो आम्ही तेव्हा. तर आम्ही पण चारा वगैरे टाकायचो, धुवायचो. तर त्यांना आवाज दिला की ते लगेच मान हलवायचे. मान हलवले की गळ्यात घुंगरं घातलेली ना ती वाजायची, भारी वाटायचं. आणि पप्पा जर बाहेरून आले तर गाडीच्या आवाजाने ते लगेच उठून उभा राहायचे. पप्पा आले म्हणून. पप्पांना लय ओळखायचे ते. भारी होती. पण त्या काळी काय फोटो वगैरे काढायला फोन नव्हते. जर असते तर भारी व्हिडिओ फोटो काढले असते. तर एकच फोटो काढलेला आम्ही, आहे तो फ्रेम बनवून ठेवलाय पप्पांनी. त्यांना एका बैलपोळ्याला भारी सजवलेलं तेव्हा फोटो काढले. आणि बैलपोळा म्हटलं की आमच्या तिकडे गावाला दुपारी 3-4 वाजल्यापासून एवढ्या बैलांच्या रांगा लागायच्या ना त्यावेळी, की सगळे बैल मस्त सजून धजून त्यांना म्हणजे रंग कलरने आपण डिझाईन वगैरे काढतो, रंगवतो. त्यांना ते शाल वगैरे पांघरतो तसे न्यायचे सगळे मंदिरात, पाया पडायचे, मंदिराला येडा घालून आणायचे आणि मग घरी न्यायचे. तर आम्ही पण बैलाला आंघोळ घालायचो बैलपोळ्या दिवशी. पप्पा कलर वगैरे आणायचे, आम्ही घ्यायचो, चित्र काढायचो हाताने, येईल ते ब्रशनी काढायचो. आई ते छाप असले तर छाप पण मारायचं, आम्ही पण सजवायचो. पण आता तसं काहीच नाही राहिलं. आता इकडे सिटीत तर स्टॅच्यू मिळतात, त्याची पूजा करतात. शाळेत पण स्टॅच्यूज दाखवतात. मग कोण कोण शेतकऱ्यांचं हे करतं ना, शेतकऱ्यांचा ड्रेस वगैरे घालून. तर पूर्वी असं नव्हतं, भारी वाटायचं. तर जुन्या आठवणी जाग्या झाल्या म्हणून म्हटलं आज एक तुम्हाला आठवणी सांगाव्या. आमची बैल भारी होती. पण त्याचे जास्त फोटो व्हिडिओज नाहीयेत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर सगळ्या शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.